हॅलो, आज आपण शेंगदाण्याची चटणी बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये 2 चमचे तेल, त्यामध्ये एक मोठा कांदा चिरून टाकायचा आहे। त्यावरती 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आहेत, 4 ते 5 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत, अर्धा इंच आले टाकायचे आहेत, त्यावरती 1 चमचा जिरे। हे सगळं टाकल्यानंतर अर्धा ते 1 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तुमच्याकडे छोटा टोमॅटो असेल तर तो पण टाकू शकता तिकडे। नंतर आपल्याला 1 कप शेंगदाणे घ्यायचे, ते व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचेत, आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचेत। नंतर साली काढून आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये शेंगदाणे टाकून नंतर जो आपण कांदा भाजलेला होता तो टाकायचा आहे। नंतर थोडीशी चिंच टाकायची आहे, चवीनुसार मीठ, अर्धा कप आपल्याला पाणी टाकून ह्याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे, बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। नंतर आपल्याला तडक्यासाठी 2 चमचे तेल, 1 चमचा मोहरी, त्यावरती अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे, त्यावरती 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि 1 सुकी लाल मिरची टाकून गरमागरम ही तडका फोडणी द्यायची आहे आपल्या